अमरावती में फिट्स एंड फिटो नामक सर्जरी की एक नवजात को नया जीवन देने की घटना सामने आई थी। 15 दिन बाद अब नवजात की हालत में काफी सुधार है, जिसके बाद उसे 21 फरवरी को अस्पताल से छुट्टी दी गई, लेकिन हर 3 महीने में उसकी नियमित जांच जारी रहेगी। कुछ दिन पहले अमरावती में बेहद चौंकाने और अनोखी सर्जरी की खबर सामने आई थी, जिसमें 4 फरवरी को एक 3 दिन के बच्चे पर फिट्स एंड फिटो नामक सर्जरी की गई, जिसमें डॉक्टरों ने बच्चे के पेट से 2 नर भ्रूण निकाले। ये राज्य में इस तरह की पहली सर्जरी मानी जा रही है। इस सर्जरी के सफल होने के बाद बच्ची को 21 फरवरी को अस्पताल से छुट्टी दे दी गई। बच्चा अब स्वस्थ है। अस्पताल के चिकित्सा अधीक्षक ने बताया कि बच्चे की हालत में लगातार सुधार हो रहा है। भविष्य में उसकी हर 3 माह में नियमित जांच की जाएगी। हा जो बाळाचा प्रवास सुरू झाला हा 31 जानेवारीला मला जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांचा फोन आला होता। त्यांनी मला फोन असा केला की संभाजीनगरच्या प्रायव्हेट हॉस्पिटलनी या बाळाला उपचार करण्यासंबंधी असमर्थता दर्शवली। मग मी जसं त्यांचा कॉन्टॅक्ट झाला त्यानंतर मी डॉक्टर नवीन चौधरी सर आणि डॉक्टर उषा गजबे मॅडम दोघांना पण संपर्क साधला व त्यांनी इथे करण्यासंबंधी समर्थता दाखवली। त्यानंतर आम्ही 3 दिवस त्या बाळावर सलग प्री ऑपरेटिव्ह काही तपासण्या, काही त्याच्या सिटी स्कॅन, काही त्याच्या चाचण्या, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे रिपोर्ट्स आणि त्याला स्टॅबिलाइज केलं। त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आम्ही फायनली 2 तारखेला त्याचा ऑपरेट करण्याचा निर्णय घेतला। 2 तारखेला ऑपरेशन झाल्यानंतरही त्यामध्ये आम्ही त्याचे अल्फा फिटोप्रोटीन लेवल, CBC, CRP ह्या सगळ्या गोष्टी, फीडिंग ह्यापर्यंत सगळं मॉनिटर करत आलो। त्याला NICUमध्ये ठेवण्यात आलं। त्यानंतर त्याला जनरल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं। तिथे त्याची काळजी घेण्यात आली। त्यानंतर 2 दिवसा अगोदर त्याचे टाके काढल्यानंतर काही जे अल्फा फिटोप्रोटीन लेवल आणि काही गोष्टी ज्या प्रोफायलॅक्टिक करायला पाहिजे, ज्या चेक करायला पाहिजे, त्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या। त्यानंतर त्याला आपण सर्व सूचना दिल्या त्या बाळाच्या आईवडिलांना की कशा पद्धतीचं त्याचं फॉलोअप राहिलं पाहिजे, त्याला कशा पद्धतीचं त्याला फीडिंग दिल्या गेलं पाहिजे, त्याला कशा पद्धतीची पुढचे उपचार प्रणाली राहिली पाहिजे, त्याला काय काय घ्यायची काळजी आहे, या सगळ्या गोष्टी सविस्तर आम्ही त्यांना सांगण्यात आल्या। व त्यानंतर आजचा तो दिवस उजाडला ज्या दिवशी आपण सुखरूपपणे त्या बाळाला इथून डिस्चार्ज करत आहोत आणि याचा मला आणि आमच्या टीमला खूप जास्त आनंद होत आहे।